नमस्कार विद्यार्थी मित्रो, शशिकांत बोराळकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा. आपण जे काही हिस्ट्रीच्या वेगवेगळ्या व्हिडिओज पाहत आहोत, ज्या काही त्या रिलेटेड सिरीज पाहत आहोत, त्यातलाच हा एक आहे सविनय कायदेभंग चळवळ. CDM म्हणतो आपण याला. आणि UPSC असेल किंवा MPSC असेल, मग ते ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असू द्या किंवा डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असू द्या, दोन्हीमध्येही आपल्याला बऱ्यापैकी यावरती प्रश्न आलेले दिसून येतात. याशिवाय आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये या चळवळीचं फार महत्त्वपूर्ण योगदान आहे. कारण ही चळवळ जी आहे ती आधुनिक भारताच्या इतिहासाला, म्हणजे राष्ट्रीय चळवळ जी म्हणतो 1857 ते 1947 आहे, या चळवळीला पूर्णपणे U-टर्न देणारी एक चळवळ आहे. याला माइलस्टोन म्हणतो आपण. इतिहासाच्या आपण जर मागोवा घेत असताना पाहिलं तर त्याच्यामध्ये काही काही घटना अशा असतात की ते भावी जे काही पुढील काळातील इतिहास आहे त्या इतिहासावरती पूर्णपणे प्रभाव टाकतात. आणि अशीच ही एक चळवळ आहे. आपल्या 1857 ते 1947 या कालखंडामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या घटनांमध्ये ही एक सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना आहे, ज्याला आपण बॅकडेटेड, वापस जाता येऊ शकत नाही अशा जे काही म्हणतो आपण, तर ही एक प्रभावी घटना आहे हे आपण पाहतो. ती कसं काय नाही हे आपल्याला लक्षातच येईल. कारण ह्या चळवळीचा जर आपण इतिहास बघितला तर यानं काय केलं तर आतापर्यंतचा जो काही इतिहास होता त्याला पूर्णपणे U-टर्न दिला. U-टर्न कसा दिला? आतापर्यंतच्या चळवळींची मागणी जर आपण विचारात घेतली तर आपल्याला दिसून येते की वसाहतीच्या स्वराज्याची मागणी होती. आणि ही पहिली चळवळ होती जी पूर्ण स्वातंत्र्यासाठी लढली गेलेली चळवळ होती. आणि मग या दृष्टिकोनातून याचं महत्त्व आपल्याला लक्षात येऊ शकतं की ही चळवळ एकदा 1930 ला सुरू झाली, ती 15 ऑगस्ट 1947 पर्यंत कंटिन्युअस राहिली असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे ही चळवळ जरी आपण छोट्याशा घटनाक्रमामध्ये जर पाहिलं तर एक 2 वर्षाचा फेस पहिला आणि त्यानंतर 2 वर्षाचा फेस दुसरा, अशा 2 फेसेस 1930 ते 1934 जरी पाहत असलो तरी पण या चळवळीचा प्रभाव किंवा सुरुवात जी आहे इथं जे 1930 ला होती ती 1947च्या पूर्ण स्वातंत्र्यापर्यंतच ही चळवळ येऊन थांबते. म्हणून या चळवळीचेच एक्सटेंडेड पार्ट म्हणून आपण सर्व घटना बघू शकतो 1930च्या नंतरच्या. आणि 1930च्या आधीच्या ज्या आहेत त्या फक्त राज्यघटनेचा किंवा राजकीय पद्धतीमध्ये जास्तीत जास्त अधिकारांच्या मागणीबद्दलच्या होत्या. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. या चळवळीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे जरी पाहिलं आपण तर ही चळवळ आणखी एक काय दिसून येते की आतापर्यंतच्या चळवळीमधील सर्वात व्यापक चळवळ होती. कारण यापूर्वीच्या चळवळीमध्येही जसं महिलांचा, कामगारांचा सहभाग होताच, परंतु याच्यामध्ये तो एक्सटेंडेड झालेला पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी छोट्या छोट्या स्तरामध्ये, गावामध्ये किंवा अगदी प्रत्येक घटकामध्ये ही चळवळ पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून ही चळवळ महत्त्वपूर्ण ठरते. या चळवळीची पार्श्वभूमी बघितली जात असताना आपल्याला दिसून येतं की 1920च्या नंतर ज्या काही महत्त्वपूर्ण घटना वेगवेगळ्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या स्वरूपानं पाहायला मिळत होत्या. 1922 ला जी काही आपली असहकार चळवळ थांबली, चौरी चौराची घटना घडली आणि त्या चळवळीनंतर आपली ही पूर्ण असहकार चळवळ थांबली. पण मग त्यानंतरच्या जे काही राष्ट्रीय चळवळ होती त्याला काय नेमकं स्वरूप आहे, त्याला नेमकं काय आणखी प्रोग्राम्स आहेत, तर कुठलाही प्रोग्राम्स नव्हता. म्हणून आपण काय पाहतोय 1922 ते 1927 या कालखंडामध्ये 5 वर्षाच्या राष्ट्रीय चळवळ एक प्रकारे थंडावलेली आपण पाहतो. आणि मग इथूनच आपण पाहतो की काँग्रेसमध्ये फेरवादी आणि नाफेरवादी म्हणून स्वराज्य पक्षाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. 1927 ला सायमन कमिशन आलं आणि 1927च्या सायमन कमिशन नंतर आपल्याला दिसून येतं की भारतीयांच्या मागणीला वेगळ्या पद्धतीनं बळ मिळालं. आणि ही भारतीयांची जी मागणी होती त्या भारतीयांच्या मागणीच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की 1927चं सायमन कमिशन, त्यानंतर मग जे काही गव्हर्नर जनरल होते त्यांचं जे काही आव्हान होतं त्या आव्हानाला अनुसरून नेहरू समिती स्थापन करण्यात आली. नेहरू समितीच्या अनुषंगानं पुन्हा जिनांची 14 कलमी योजना आली. पण हे होत असताना जो काँग्रेसमध्ये नवीन तरुण वर्गाचा उदय होत होता 1920 पासून, या सर्व तरुण वर्गाला आता वाटायला लागलेलं होतं की आपल्याला आता वसाहतीचं स्वराज्य नको आहे.
कारण नेहरू रिपोर्टमध्येही वसाहतीचं स्वराज्य मागितलं होतं आणि तिनांच्या 14 कलमी योजनेमध्येही वसाहतीचं स्वराज्य मागितलेलं होतं. पण हे सगळी मागणी करणारी कोण होती? वरिष्ठ नेते होती. आणि यातली जे काही तरुण वर्ग आहे, जसं जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, आणि त्याचबरोबर त्या अनुषंगानं जे काही आणखी नवीन जो तरुण वर्ग जोडला गेलेला होता त्यांच्या दृष्टिकोनातून दुय्यम फळी म्हणू शकतो आपण काँग्रेसमधली, तर या सर्वांची मागणी होती की आता आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे आहे आणि पूर्ण स्वराज्याशिवाय काहीही नको आहे आपल्याला. आणि मग अशा वेळेस महात्मा गांधींना मध्यम मार्ग काढायचा होता, कारण पूर्ण स्वराज्य मिळणं एवढं लगेच पॉसिबल नाही हे त्यांनाही माहिती होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की महात्मा गांधींनी काय सांगितलं की आपण यांना एक वेळ देऊया ब्रिटिशांना, आणि यांनी जर आपल्या या पूर्ण मागण्या मान्य नाही केल्या तर या मागण्यांच्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण स्वराज्याची मागणी करूया. महात्मा गांधींनी त्या दृष्टिकोनातून 11 मागण्या ज्या आहेत व्हाईसराय पुढे ठेवल्या, आणि व्हाईसराय पुढे अशा मागण्या ठेवल्या की ज्या पूर्णच होऊ शकणार नव्हत्या. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की महात्मा गांधींचं या ठिकाणी कूटनीतिज्ञपणा म्हणतो, राजनीतिज्ञपणा म्हणतो, तो लक्षात येतो, चाणाक्षपणा लक्षात येतो. आणि त्यांनी गव्हर्नर जनरलकडे ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या पूर्ण होणार नाहीत या दृष्टिकोनातून पाहिलं, आणि या दृष्टीनं 1930ला सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली. सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झाली ती आपण पाहतोय की या ठिकाणी जो आपण म्हणतो मिठाचा सत्याग्रह, मिठाच्या सत्याग्रहापासून ही सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. दांडी मार्च म्हणतो, तर ते दांडी मार्च जे आहे त्या दांडी मार्च पासून आपल्याला हे पाहायला मिळते सुरुवात. आणि या दांडी मार्चच्या अनुषंगानं पूर्ण देशभर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे काही एक विस्तार आहे या चळवळीचा तो झालेला पाहायला मिळतो. आता हा जो विस्तार आहे तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतो. कसा? आपण पाहतो की या चळवळी दरम्यान जसं मिठाचा सत्याग्रह दांडी मार्च म्हणून झाला तसं साऊथ मध्ये पण झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. सी राजगोपालचारी यांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं. याच पद्धतीनं आसाममध्येही झालेला पाहायला मिळतो. सिलचर या ठिकाणापासून ही सुरुवात झालेली होती. तर या दृष्टिकोनातून दांडी मार्च सारखे हे मार्च झाले. याशिवाय आपण पाहतो की या चळवळीच्या अनुषंगानं फक्त मिठाच्या कराचं उल्लंघन करण्याचंच नाही, तर ज्या ठिकाणी मीठ तयार होत नाही त्या ठिकाणी काय करणार? मग त्या ठिकाणी जंगलचे सत्याग्रह झालेले पाहायला मिळतात. याला अनुसरून आणखी काय पाहतो आपण की ब्रिटिशांची आयात निर्यात जी होत होती ती मोस्टली कापडाच्या अनुषंगानं, तर कापडाची होळी झालेली पाहतो आपण. बाबू गेनू सारखी नावं आपण या ठिकाणी पाहतोय आपण. याशिवाय आपण या चळवळीमध्ये फक्त भारतातील काही घटक असा नाहीये, तर अगदी आपण ही चळवळ अफगाणिस्तान म्हणजे पेशावर वगैरे जे म्हणतो तर त्या ठिकाणी ही विस्तारलेली आपण पाहायला मिळतो. म्हणजे महात्मा गांधी आहेत तिथंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी गांधींना मानणारा जो काही घटक होता त्यांनी त्या ठिकाणी या चळवळी लढवलेल्या आपण पाहायला मिळतो. आणि याच्यामध्येच आपण पाहतो की सरहद्द गांधी म्हणून आपण ज्यांना ओळखतो, सरहद्द गांधी, त्या खान अब्दुल गफार खान यांनी लाल डगलेवाली ही संघटना स्थापन केली आणि त्यांनी त्या ठिकाणी चळवळ चालवलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी या चळवळी आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की वेगळ्या पद्धतीनं चळवळ चालवण्यात आलेली होती. याशिवाय झेंडा सत्याग्रहासारखी चळवळ आपण या ठिकाणी पाहतो. पण याच्याशिवायही ज्या ठिकाणी चळवळ चालवणं शक्य नाही त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने चळवळ कशी चालवली? कर विरोधी चळवळ. म्हणजेच काय? जसं युनियन बोर्डचे जे काही कर होते आसाममधील त्याला विरोध करण्यात आला. साराबंदी चळवळी चालवण्यात आला गुजरातमध्ये सारख्या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं या चळवळींचा विचार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं बहिष्कार जो आहे तो ब्रिटिश संस्थावरती आणि ब्रिटिशांच्या जे काही वस्तू आहेत त्याच्यावरती टाकण्यात आल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. कारण काय आहे की सरकारला जर नमवायचं असेल तर ब्रिटिशांचे जे काही आर्थिक नाड्या आहेत त्या दाबणं गरजेचं आहे हे लक्षात आलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या बहिष्काराच्या वेगवेगळ्या चळवळी चालवण्यात आल्याचं पाहायला मिळतं. मीठ कराला विरोध होता, वस्तूवर बहिष्कार टाकण्यात आला, वेगवेगळ्या ठिकाणच्या करांना जे काही आहे ती बंदी घालण्याचा प्रयत्न किंवा त्याला नाकारण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि ही कृतीपूर्ण चळवळ होती. कर देणार नाही याचा अर्थ काय आहे? मी कृतीमध्ये सहभागी आहे.
मला पूर्णपणे चळवळीमध्ये येता येत नाही किंवा सहभागी होता येत नाही, पण मी कर न देण्याचा प्रयत्न करून सुद्धा मी सहभागी होऊ शकतोय. हा याचा अर्थ काय आहे की प्रत्येक घटक समाजामधला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आहे हे जाणीव या चळवळीने करून दिली. आणि ही सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट होती या चळवळीमधली. या चळवळीमध्ये आपण जसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज पाहतो, जसं सरोजिनी नायडू आहेत, खान अब्दुल गफ्फार खान आहेत, जवाहरलाल नेहरू आहेत, महात्मा गांधी आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत. याच्याशिवाय आणखी वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती त्या ठिकाणचे जे काही नेतृत्व आहे, जसं आसाममध्ये बारडोई, त्याचबरोबर दक्षिणमध्ये सी राजगोपालाचारी आहेत, बिहारमध्ये आपण बघतोय राजेंद्र प्रसाद वगैरे आहेत. तर असे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळं नेतृत्व, मग ते पहिल्या फळीतील असेल दुसऱ्या फळीतील असेल, या ठिकाणी या चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हे फोटो पाहतोय, परंतु याच्याशिवायही अनेक फोटो या ठिकाणी येऊ शकतात हे दिसून येतं आपल्याला. आणि यानंतर जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये रणनीती काय वापरली होती, म्हणजे आपण जर पाहिलं तर ब्रिटिश सत्तेला आव्हान द्यायचं आहे, पण ते कसं अहिंसक पद्धतीनं. मग ते बहिष्कार, संप, असहकार या मुद्द्यांचा वापर करण्यात आला. दुसरी गोष्ट काय आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रिटिश वस्तू, संस्था आणि कार्यक्रम याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला. कारण ब्रिटिशांची जी काही पद्धती होती, शासन पद्धती, ती वसाहतवादी स्वरूपाची होती आणि आर्थिक वसाहतवाद हा त्याचाच घटक आहे. म्हणून आर्थिक वसाहतवादाला विरोध करायचा असेल तर बहिष्कार आणि वेगवेगळ्या जे काही वस्तू आहेत, आयात निर्यात धोरण जे आहे त्या पूर्ण त्यांना डिस्टर्ब करणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा हेतू याच्यामध्ये दिसून येतोय आणि तो प्रभावीपणे यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळून येतं. याच्याशिवाय जे वसाहतवादी रूप होतं ते प्रशासनाचं होतं. मग ते प्रशासनाचं वसाहतवादी रूप दुसरं कशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं, तर ते अन्यायकारक जे कायदे आहेत, मग ते अन्यायकारक वेगवेगळे कायदे असतील, मग ते नागरी स्वरूपाचे कायदे असतील किंवा जे काही पोलीस बळाचा वापर होत असेल अशा पद्धतीचे कायदे असतील, या सगळ्यांना विरोध करणं ही, प्रशासनाला विरोध करणं ही या ठिकाणी दिसून येतं एक प्रकारे, कारण ते ब्रिटिशांनाच विरोध होता. आणि या दृष्टिकोनातून असहमती आणि प्रतिकार, मग वेगवेगळे कायदे जे आहेत, जे धोरणं आहेत शासनाची, या सगळ्यांना विरोध. जसं आपण काय पाहतो, वन कायद्यांना विरोध झाला या ठिकाणी. वन कायद्यांना का विरोध झाला, तर वन कायद्यांना जे काही मूळ आदिवासी होते या सर्व आदिवासींना एक प्रकारे अन्यायकारक पद्धतीनं हे कायदे लादण्यात आलेले होते. आणि अशा वेळेस साहजिकच आहे या अन्यायकारक कायद्यांना विरोध करणं हे सुद्धा एक प्रभावी पद्धती, रणनीती होती हे आपल्याला दिसून येतं. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, संप, निषेध वगैरे, असहकार वगैरे, बहिष्कार दुसरा मुद्दा आणि अन्यायकारक कायद्यांना विरोध, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ही बहिष्काराची रणनीती त्यांनी स्वीकारली आणि प्रभावीपणे अंमलात आणल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ही चळवळ जी आहे ती 2 टप्प्यामध्ये झालेली पाहायला मिळते. कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय पाहतो की याच दरम्यान गोलमेज परिषद सुरू झालेली होती. पण या पहिल्या गोलमेज परिषदेला दिसून येतंय की पहिल्या गोलमेज परिषदेला काहीही प्रभावीपणे उपयोग झाला नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून गांधी आयर्विन करार झाला आणि गांधी आयर्विन करार झाल्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित राहिले. पण त्या परिषदेमध्येही महात्मा गांधींना लक्षात आलं की आपल्याला या परिषदेमधून काहीही हाती लागणार नाही. ते वापस आले आणि त्यानंतर पुन्हा 1932ला आपण पाहतोय की दुसरा फेज जो आहे सुरू करण्यात आला. पण दुसऱ्या फेजमध्ये आपण काय पाहतोय, गांधी आयर्विन करारामध्ये आयर्विन हे गव्हर्नर जनरल होते. आयर्विन यांच्या जागी वेलिंग्टन आले आणि त्यांनी मग या ठिकाणी आपण पाहतोय की एक प्रकारे हिंसक पद्धतीनं ही चळवळ हाताळण्याला प्रयत्न केला. दडपशाहीचा वापर सुरू केला. महात्मा गांधीसह सर्व काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली आणि एक प्रकारे ही जी काही चळवळ आहे ती थंडावली. आता ही चळवळ जरी आपल्याला थंडावलेली दिसून येत असली तरी पण आपल्याला दिसून येतं की ही चळवळ पूर्णपणे थांबली नाही. कारण आपण सुरुवातीलाच म्हटलं की ही सुरू झालेली चळवळ एकदा सुरू झालेली शेवटी थांबते कधी, स्वातंत्र्य मिळेपर्यंत. तर त्या दृष्टिकोनातून ही थांबली, तात्पुरती थांबवली गेली. कारण या चळवळीमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की ही चळवळ का थांबवली, तर कुठल्याही चळवळीला एक प्रकारे अगदी शेवटपर्यंत लोकांचा सहभाग 100% मिळत जाणं शक्य नाहीये.
आणि मग या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर ही चळवळ लोकांचं सहकार्य हळूहळू कमी होऊ लागल्यावर दडपशाहीचा वापर जसा वाढला, लोकांचं सहकार्य आणखी कमी होऊ लागलं. आणि या दृष्टिकोनातून चळवळीमधील जे काही व्यापारी कामगार वर्ग, जो काही कनिष्ठ स्तरावरती आर्थिक घटकाशी रिलेटेड वर्ग होता, हा आता हातघाईला आलेला होता. आणि अशा वेळेस ही जास्त काळ चळवळ चालवणं शक्य नाहीये हे दिसून आलेलं होतं. आणि त्यामुळे ही चळवळ आपण पाहतोय की थांबवली गेली किंवा थंडावली असं म्हणू शकतो. पण ही थंडावली याचा अर्थ या चळवळीनं काही प्रभावी कार्य केलं नाही असं म्हणता येऊ शकत नाही. तर सगळ्यात महत्वाचं प्रभावी कार्य काय केलं या चळवळीनं? सर्व समाजातील सर्व घटकांना एकत्र आणलं. हे सगळ्यात प्रभावी कार्य या आपल्याला चळवळीचं दिसून येतं. समाज आणि राजकारणावरती या चळवळीनं प्रभावीपणे कार्य केलं. ती सामूहिक शक्ती वाढवली जगापुढे आणि भारतीयांपुढे, ब्रिटिशांपुढे सामूहिक शक्तीचे परिणाम काय आहेत हे दाखवून दिलं. दुसरी गोष्ट आपण पाहतोय की राजकीय जागरूकता वाढवण्यासाठी आणि एकत्रीकरणासाठी ह्या चळवळीनं सगळ्यात महत्त्वपूर्ण योगदान केलेलं दिसून येतं. आणि या चळवळीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती, जसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेब मिलर या पत्रकारानं आपण पाहतोय की वार्तांकन केलं आणि त्या अनुषंगानं ब्रिटिशांची नाचक्की आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाली. आणि त्याचाही परिणाम आहे की ब्रिटिशावरती अप्रत्यक्षपणे दबाव निर्माण झाला, की आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला की भारतीयांना तुम्ही जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्याकडे लक्ष द्या. आणि हे या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं की हे एक प्रभावीपणे या चळवळीनं योगदान दिलेलं आहे. तर अशा दृष्टिकोनातून दिसून येतं की या चळवळीमध्ये समाजातील सर्व घटक एकत्र आले. कामगार असेल, मजूर असेल, जो काही वेगवेगळ्या विचारधारेचा मानणारा असेल, महिला असतील, विद्यार्थी असतील, मुस्लिम असेल, सगळेच घटक जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय झालेली दिसून येते आपल्याला की या चळवळीची व्याप्ती कशावरून लक्षात येते? 1920च्या असहकार चळवळीमध्ये अटक झालेल्या लोकांची संख्या 20,000च्या आसपास असेल, पण या चळवळीमध्ये जे अटक झालेल्या लोकांची संख्या होती 90,000 होती. यावरूनही आपल्याला लक्षात येतं की व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. दुसरी गोष्ट, ब्रिटिशांना या चळवळीचा परिणाम म्हणून का होईना 1935च्या कायद्याकडे जावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भलेही त्यांनी देण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच 1927 पासून केलेला असला तरीही व्याप्तीचा त्यांना अंदाजा लक्षात घेऊनच त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले आणि 1935च्या कायद्यावरती या चळवळीचाही अप्रत्यक्ष दबाव म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि या दृष्टिकोनातून ही चळवळ अयशस्वी झाली आहे का यशस्वी झाली आहे असा युक्तिवाद अनेक समीक्षक करत असतात. परंतु या चळवळीचा अर्थव्यवस्थेवरती ब्रिटिशांच्या नकारात्मक परिणाम झाला, पण त्याच वेळेस त्यांना राजकीय मागण्याच्या अनुषंगानं प्रभावीपणे आपल्यासाठी म्हणून हा सकारात्मक परिणाम दिसून येतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हिंसाचाराचे जे काही तुरळक घटना घडल्या असतील, कारण ही पूर्णपणे अहिंसक चळवळ होती, पण हिंसाचाराच्या घटना तुरळक म्हणू शकतो किंवा अगदी ब्रिटिशांकडून झालेल्या होत्या त्याच असतील, जसं मार्शल लॉ आहे सोलापूरला लागू करण्यात आलेला. तर या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर दिसून येतं की ही चळवळ जी आहे पूर्णपणे अहिंसक पद्धतीनं आणि प्रभावी चळवळ होती हे आपल्याला दिसून येतं. ब्रिटिश साम्राज्यवाद होता, तो ब्रिटिश साम्राज्यवादाचा परिणाम हा कमी करण्यामध्ये ही चळवळ महत्त्वपूर्ण ठरलेली दिसून येते. अहिंसक प्रतिकार हा जो काही चिरस्थायी वारसा म्हणून आपण जगाला महात्मा गांधींनी दिलेला जो आहे तो वारसा या चळवळीमध्ये पुन्हा एकदा दिसून येतो. भविष्यामधल्या ज्या काही नागरी चळवळी आहेत त्या जगातील सगळ्या नागरी चळवळींना या चळवळीनं प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिलेली आपण पाहतो. आणि सविनय कायदेभंग चळवळीची जी काही तत्व आहेत त्याच्यामधून सामाजिक सक्रियतेबरोबर सामाजिक एकीकरण ही आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून या चळवळीचा परिणाम जो आहे तो आपल्याला अगदी आपण विचारात घेतलं तर खूपच प्रभावीपणे पाहायला मिळतो. आणि ही चळवळ जी आहे ही चळवळ आपल्याला एक प्रकारे इतिहासाला कलाटणी देते, कारण इथूनच आपल्याला पुढील काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीकडे जावं लागतं. आता तुम्हाला या फॅक्ट्सवरती आपल्याला या चळवळीच्या जे आहे ते काम करावं लागेल. या फॅक्ट शिवाय आपल्याला जर बघितलं तर याच्यामध्ये आत्ता जे काही डिस्कशन केलं की याचा प्रभाव काय पडला, याची कारणं काय होती,
त्याचबरोबर याचा प्रभाव फक्त भारतीय समाजावरती पडलाय का जागतिक स्तरावरती पडलेला आहे, ब्रिटिशावरती काय प्रभाव पडलेला आहे आणि ही चळवळ कंटिन्युटीमध्ये आहे का, ह्या 4-5 प्रश्नांचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि हेच विश्लेषण आपल्याला UPSC साठीही प्रभावी ठरणार आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला हे चळवळीबद्दल निश्चितच सर्व काही माहिती मिळालेलीच आहे. याच्यावरून तुम्ही प्रश्न करा आणि प्रश्न लिहून पाहण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीच्या व्हिडिओज आणि जे काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे याच्यासाठी आपला हा जे काही YouTube चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा. आणखी जास्त मोठ्या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्ञान तुमच्यापर्यंत पसरवता येईल आणि आपण एक प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये आपण जे काही डिटेल्स दिलेले आहेत, लिंकमध्ये तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचबरोबर आपली वेबसाईट आहे आणि आपला फोन नंबर पण आहे व्हॉट्सअपचा. तर याच्यामधून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकताय आणि जे काही इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की मेंटॉरशिप सारखं तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकताय आणि तुम्हाला त्या प्रश्नांबद्दल तुमचं सोल्युशन देण्याचा आणि तुमच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूया. धन्यवाद.